नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी आणि मार्च 2026 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी 165 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास राज्य सरकारने सोमवारी मंजुरी देण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे याविषयी संपूर्ण डिटेल अशी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात फेब्रुवारी आणि मार्च 2026 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकाच्या नुकसानीपोटी 165 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास तारीख 18 तारखेलाच म्हणजेच सोमवारी मान्यता दिली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संदर्भात शासन आदेश जारी केला असून नाशिक विभागात सर्वाधिक 145 कोटी 87 लाख 70 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीपोटी 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये पुणे विभागातील सांगली आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी 10 कोटी 52 लाख 95 हजार, नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी 10 लाख आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 24 लाख 13 हजार, तर छत्रपती संभाजीनगर मधील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी 68 कोटी 2 लाख 22 हजार, अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी 36 लाख 43 हजार रुपये, नाशिक जिल्ह्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी 145 कोटी 87 लाख 70 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी पाहूया. यामध्ये नाशिक 73 कोटी 34 लाख 94 हजार, धुळे 15 कोटी 51 लाख 50 हजार, नंदुरबार 66 लाख 57 हजार, जळगाव 31 कोटी 14 लाख 60 हजार आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 25 कोटी 20 लाख 9 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2026 नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी 1 कोटी 53 लाख 52 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 1 कोटी 14 लाख 67 हजार, भंडारा जिल्ह्यासाठी 2 लाख 10 हजार आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 36 लाख 75 हजारांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती जिल्ह्यावाईज. जर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर कमेंट मध्ये जरूर सुचवा. धन्यवाद.